नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज कोपरगाव शहरातील पुंतंबा फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांना वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. आपण शकतो की कशा पद्धतीने आज छोटी मोठी सर्वच वाहने या वाहतूक कोंडीमध्ये गेल्या 4 तासांपासून अडकलेली आहे आणि नाहक त्रास या सर्वांना सहन करावा लागत आहे. आपण काही वाहन चालक आहेत त्यांच्या एक फक्त जे इशाऱ्यामध्ये काही प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कितना देर हुआ 2 घंटा से आप रुके हो 13 किलोमीटर. अच्छा, पाहतोय आपण 4 तास झाले तुम्हाला. अवघड परिस्थिती आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी सर्वच वाहन चालक एकदम त्रस्त झालेले आहे. उन्हाचा पारा 40 ओलांडलेला आहे उन्हाने आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने सर्वच जे वाहन चालक आहे ते त्रस्त झालेले आहे. जवळपास 3 ते 4 तास या भर कडाक्याच्या उन्हामध्ये त्यांना रस्त्यावरती थांबण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. पुंतंबा फाट्यावरतीच उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि या उड्डाणपुलाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी माणसं नेमणं गरजेचं आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी माणसं नेमणं गरजेचं आहे, परंतु त्याची जबाबदारी त्याने योग्य रीतीने पार पाडली नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने वाहतूक कोंडीची समस्या ही नेहमीचीच बाब बनलेली आहे. आपण पाहतोय गेल्या रविवारी देखील अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी याच रस्त्यावरती झालेली होती. रविवारचा दिवस हा लगनसराईचा दिवस सध्या सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लग्न असल्याने या ठिकाणी लोक घराच्या बाहेर पडतात आणि अशा पद्धतीने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने एक प्रकारे या ठिकाणी या पुंतंबा फाटा परिसरामध्ये नागरिक आल्यानंतर नागरिकांना जे आहे ते तासनतास थांबण्याची वेळ त्यांच्यावरती येत आहे. वाहन चालक त्रस्त झालेले आहे. उन्हाचा पारा 40 ओलांडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भर उन्हामध्ये अशा पद्धतीने या लोकांवरती तासनतास या वाहतूक कोंडीमध्ये थांबण्याची वेळ आलेली आहे. अनेक जणांना लग्नाला जायचं होतं, कोणाला कार्यक्रमाला जायचं होतं, कोणाला पेशंटला भेटायला जायचं होतं. त्याचबरोबर आपण पाहिले तर आज MSCETचा पेपर आहे, कोणाला पेपर द्यायला जायचं होतं. संजीवनी कॉलेजमध्ये आज पेपर होता आणि अनेक विद्यार्थी जे बाहेरून येणारे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अनेक तास अडकल्याने त्यांना देखील पेपरला उशीर झालेला आहे. आता पुढची काय परिस्थिती आहे त्यांचा पेपर झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे. परंतु ही परिस्थिती जे उद्भवलेली आहे त्याला जबाबदार कोण हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु प्रथमदर्शनी आपल्याला दिसतंय की जे ठेकेदार या पुलाचं काम करत आहे, जो ठेकेदार त्याने या ठिकाणी माणसं नेमणं गरजेचं आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी. ही त्याची जबाबदारी आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस कर्मचारी आलेले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं आता जे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. परंतु कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला अपुरा पोलीस मनुष्यबळ आहे आणि तरी या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी आहे आपली सेवा बजावत आहे, परंतु वाहतूक सुरळीत करण्यामध्ये अद्याप त्यांना देखील यश आलेलं नाही आहे. आपण पाहतोय गेल्या 4 ते 5 तासांपासून अशीच परिस्थिती या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता तेथील नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून पुढे जे आहे तर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठीची काळजी घेणं गरजेचं आहे.